बच्चू कडू यांना 3 दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय। बच्चू कडू यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। पुढील काही दिवस त्यांना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला आहे। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र झाल्यामुळे कडूंनी नागपूर कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयासंदर्भात 19 जून रोजी सुनावणी पार पडणार आहे। काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन झाल्याचं वक्तव्य भाजप नेते अशोक चव्हाण यांनी केलं आहे। तर काँग्रेस नात्यागोत्यांचा पक्ष असल्याचं म्हणत काँग्रेसवरती जोरदार टीका सुद्धा केली। बीडच्या परळीमध्ये पोलीस प्रशासनाला भाजपाने विविध मागण्यांसाठी निवेदन दिलंय। शहरातील वाहतूक व्यवस्थेसह विविध प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली। सिंदखेड राजा इथल्या राजमाता जिजाऊ यांची रथयात्रा पाचाडमध्ये दाखल झालेली आहे। ताराराणी ब्रिगेड महिला संघटनेने यावेळेला जलाभिषेक केलेला आहे। दरम्यान कार्यकर्त्यांनी राजमाता जिजाऊंना अभिवादन केलंय। जळगावच्या रिंगण गावातून बेपत्ता झालेल्या मुलाचा खर्चीजवळ मृतदेह सापडलेला आहे। दरम्यान हत्या करणाऱ्यांना फाशी देण्याची मागणी कुटुंबांनी रास्तारोको आंदोलन केलंय। अहिल्यानगरमध्ये पदभरती थांबवणाऱ्या परिपत्रकाचा निषेध करण्यात आलेला आहे। यावेळेला आंदोलकांनी परिपत्रकाची होळी केली आहे। तातडीने शिक्षक भरती सुरू न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होते। 47 शाळांची पटसंख्या 20च्या आत आहे। त्यामुळे 30 शिक्षकांचं निलंबन आणि 60 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। जळगाव जिल्ह्यात शाळा सुरू झाल्यामुळे शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मोठी गर्दी केली आहे। शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तक आणि गणवेश वाटप करण्यात आले, मात्र इतर शैक्षणिक साहित्यासाठी बाजारपेठेत गर्दी झाली। मावळ पूल दुर्घटनेनंतर पुणे पालिकेला जाग आली आहे। कर्वेनगर इथल्या उड्डाणपुलाची पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे। पूल धोकादायक नसल्याचा पालिकेने दावा केलाय, तर काही छोट्या दुरुस्त्या यापुढे केल्या जाणार आहेत। कोल्हापूर हद्दवाढ विरोधात ग्रामीणची जनता आक्रमक झाली आहे आणि पुलाची शिरोली या ठिकाणी ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवरती चढत शोले स्टाईल आंदोलन केलंय। ग्रामस्थ टाकीवरती चढल्यामुळे पोलिसांची मात्र चांगलीच धावपळ झाली। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बैठक घेत आहेत। यामध्ये हद्दवाढीबाबत काय निर्णय होण्याची शक्यता आणि यालाच विरोध करत 20 गावांनी आज कडकडीत बंद पुकारला आहे। मागील 2 दिवसांपासून थैमान घालणाऱ्या पावसाने उसंत घेतली आहे। सध्या ऊन आणि पावसाचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिक हैराण झाले। पुण्यात पर्यटन स्थळांवरती शुल्क आकारून प्रवेश दिला जाणार आहे। वन विभागाकडून नेमण्यात आलेल्या समित्यांना चौक्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। तर धबधबे आणि नद्या अशा धोकादायक ठरत असलेल्या पर्यटन स्थळांवरती दुरूनच वर्षा विहाराचा आनंद घेण्याची व्यवस्था या ठिकाणी उभी केली जाणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासन खडबडून जागं झालंय। पालकमंत्री नितेश राणे यांनी तातडीची बैठक बोलवत जिल्ह्यातील पुलांचा आढावा घेतलेला आहे। यातून धक्कादायक बाब समोर आली। जिल्ह्यातील तब्बल 400 पेक्षा अधिक पूल नादुरुस्त आहेत, त्यामुळे या पुलांचा वापर करू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी इस्लामपूर ते सांगली पायी मोर्चा काढण्यात आलेला आहे। विविध प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचा आरोप करत निषेध नोंदवण्यात आला। जळगाव पालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय। 1.5 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आली। पेरणी केलेली बियाणं उद्ध्वस्त करणाऱ्या रानडुक्कर आणि हरणाच्या कळपांचा तातडीने बंदोबस्त करावा या मागणीसाठी त्रस्त झालेल्या येवल्यातील 20 गावातील शेतकरी हे रस्त्यावरती उतरलेत। नांदगाव मार्गावरती त्यांनी रास्तारोको आंदोलन केलंय। सांगलीच्या तासगावात नगरपालिकेवरती दलित महासंघाच्या वतीने उंट घेऊन मोर्चा काढण्यात आलाय। ऐन पावसाळ्यामध्ये पाठवण्यात आलेल्या नोटीस या बेकायदेशीर असल्याचा आरोप करत दलित महासंघाच्या वतीने नोटीस रद्द करून गरजूंना कायदेशीर मार्गाने कायमस्वरूपी घरं ताब्यात द्यावीत अशी मागणी करण्यात आली। मागील 2 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीत खेडमधील नारंगी नदीला पूर आलाय आणि या पुराच्या पाण्यातून महाकाय मगर लोकवस्तीमध्ये शिरलेली आहे। यावेळेला वन विभागाने रेस्क्यू करत या मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडलाय। रस्त्याअभावी नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना गाढवाची मदत घ्यावी लागते। तब्बल 15 किलोमीटर जीवघेणा प्रवास करत शेतकऱ्यांना खत आणि बियाणं आणण्यासाठी प्रवास करावा लागतो। नागोठणे शहराला जोडणारा पूल 400 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला होता। हा पूल दगडी असल्यामुळे कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता वर्तवली। त्यामुळे पोलिसांनी हा मार्ग रहदारीसाठी बंद केला, मात्र तरी सुद्धा काही नागरिक आणि दुचाकीस्वार या पुलावरून प्रवास करतात।
गोंदिया जिल्ह्यातील सुमारे 5,000पेक्षा अधिक संस्था केवळ कागदावरच सुरू असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे। या पार्श्वभूमीवरती सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयामार्फत तपासणी मोहीम सुरू केली असून अनेक संस्थांना नोटीस बजावली आहे। सांगलीच्या जत तालुक्यातील तांबेवाडी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरच शाळा भरवण्यात आलेली आहे। शाळेची दयनीय अवस्था झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे, त्यामुळे अनोख्या पद्धतीने हे आंदोलन करण्यात आलं आहे। शहापूरच्या शेणवा डोळखाम रस्त्यावरती झाड पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे। यावेळेला पोलिसांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून झाड बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवरती काम सुरू आहे। सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी 62 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। दरम्यान प्रत्येक आठवड्याला 4 विभागांचा आढावा घेतला जाणार असंही ते म्हणाले। नंदुरबार जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याच्या अनुषंगाने समाज कल्याण विभागाच्या वतीने एक दिवसीय तृतीयपंथीयांच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये 104 पेक्षा अधिक तृतीयपंथीयांनी सहभाग घेतला। सांगली पोलीस दलातील 16 अधिकारी कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांकडून प्रत्येकी 25,000चं बक्षीस प्रदान करण्यात आले। यावेळेला जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला आहे। यंदा दिवे घाटात माऊलींचा पालखी सोहळा पाहण्यास अनेकांना मुकावं लागणार आहे। पालखी सोहळ्याच्या दरम्यान दिवे घाटात डोंगरावरती चढण्यास बंदी घालण्यात आली आहे। दिवे घाटात पोलिसांकडून योग्य बंदोबस्त तैनात केला जाणार आहे। ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करत विठुरायाच्या दर्शनाला त्र्यंबकेश्वरमधून निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी रथ अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दाखल झालेला आहे। यावेळेला संगमनेरचे आमदार अमोर खताळ यांच्याकडून पालखीचं स्वागत करण्यात आलं। मानाच्या पालख्यांपैकी एक असलेल्या संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झाले। आज या पालखीचा पहिला मुक्काम हिंगोली शहरामध्ये असून संध्याकाळी पहिला अश्वरिंगण सोहळा पार पडणार आहे। पंढरपुरात आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेकडून 80 पेक्षा अधिक विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा देण्यात आलेली आहे। पुणे, नागपूर, अमरावतीसह कलबुर्गी, भुसावळ अशा अनेक महत्त्वाच्या स्थानकांवरून रेल्वे धावणार आहे। श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या अनुषंगाने देहून नगरपंचायतीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे। महत्त्वाच्या ठिकाणी 42 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। अनेक ठिकाणी मनोरे सुद्धा उभे करण्यात आलेले आहेत। या माध्यमातून पालखी सोहळ्यावरती नजर असणार आहे। नागपूर जिल्ह्यातील भिलगाव रोडवरती अंकिता प्लस कंपनीमध्ये स्फोट झाला। या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे। सांगलीच्या तासगावच्या येळावीमध्ये एसटी बसला अपघात झाला। यावेळेला भरधाव एसटी बस विहिरीच्या कठड्याला जाऊन धडकली। सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये चोरट्यांनी घरफोडी केली आहे। यावेळेला चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केलेला आहे। पोलिसांनी एका चोरट्याला अटक करत 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। परभणीच्या पाथर्डी रोडवरती एका दुचाकीस्वाराला भरधाव ट्रकनं चिरडलं। यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असून या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे। कोल्हापुरात 3 लाखांची मागणी करत जावयाला सासूरवाडीमध्ये बेदम चोप दिल्याची घटना घडलेली आहे। 3 लाख देऊन मगच बायकोला घेऊन जा असं म्हणत जावयाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। या प्रकरणी पत्नीसह सासू सासरे आणि 8 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जळगावच्या रिंगण गावातून बेपत्ता झालेल्या 13 वर्षीय मुलाचा खर्ची गावाजवळ गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळलेला आहे। त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून एरंडोल पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत। चंद्रपूर नागपूर हायवे परिसरात घरासमोर ठेवलेल्या 4 चाकी वाहनाची 3 व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे। तोडफोडची सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। भुसावळमध्ये गुंजाळ कॉलनीतील बंद घराला भीषण आग लागली। याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या मदतीने आगीवरती नियंत्रण मिळवलं। बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील राक्षस भुवन तांबा या ठिकाणी शेतीच्या जुन्या वादातून 2 गटामध्ये वाद झाला। दरम्यान महिलेच्या अंगावरती ट्रॅक्टर घालत बेल्टने मारहाण करण्यात आली। जालन्यातील भोकरदन तालुक्यातील बरंजळा या ठिकाणी शेतामध्ये साचलेलं पावसाचं पाणी काढण्यावरून वृद्ध शेतकऱ्याला काठीने मारहाण करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशी केली आहे। वाढदिवस साजरा करण्यासाठी एकाचं अपहरण करून त्याला लुटण्यात आलं आणि त्यानंतर त्याची हत्या करण्यात आल्याची घटना शिर्डीमध्ये घडली आहे। या प्रकरणात 7 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलंय आणि या घटनेने शिर्डी परिसरात खळबळ माजली। पाथर्डी तालुक्यातील दत्तनगर या ठिकाणी चोरी करणाऱ्या
टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. 3 आरोपींना जेरबंद करण्यात यश आलंय. वैजापूर शहरात चोरट्यांचा मुक्त संचार पाहायला मिळतो. हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झालेत, मात्र अद्यापही पोलिसांनी कोणती कारवाई केलेली नाहीये. पुण्यात दारूच्या अड्ड्यावरती मारहाण करून तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी भर रस्त्यात धिंड काढली. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपाने धक्का दिला. सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केलाय. चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजनांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. गिरीश महाजन खऱ्या अर्थाने संकटमोचक आहेत. संकट आलं की मार्ग काढतात. पक्षप्रवेशानंतर सुधाकर बडगुजर यांनी ही प्रतिक्रिया दिली. बडगुजर आणि घोलप यांच्या प्रवेशाने भाजप पक्ष मजबूत झालाय. आगामी काळात मुख्यमंत्री फडणवीस अनेक संकल्प पूर्ण करणार असल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय. नाशिक हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. पक्ष मोठं करणं हा प्रामाणिकपणा असल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलंय. तर नाशिक पालिकेसाठी त्यांनी 100 पारचा नारा सुद्धा दिलाय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांबाबत शरद पवारांनी मोठं विधान केलंय. कोणाशी संबंध ठेवा पण भाजपाशी ठेवू नका. सत्तेसाठी भाजपासोबत जाणाऱ्यांची साथ नको. संधीसाधूपणा करणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही असं शरद पवार म्हणाले. यानंतर एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.